रामकृष्ण हरी माऊली. आज आपण हनुमान मंदिरामध्ये आलेलो आहोत. या मारुती मंदिर हनुमानाचं मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे, रामायणामध्ये याचा उल्लेख आहे. बघा, प्रभू रामचंद्र यांना जे दोन मुलं होती, लव आणि अंकुश, या दोन मुलांनी यज्ञासाठी सोडलेला घोडा ज्या ठिकाणी अडवला ते ठिकाण आहे. तर या ठिकाणी मारुती रायाला त्या लव अंकुश मुलांनी बांधून ठेवलं होतं. हे सोमनथळी गाव आहे. याचं रामायणामध्ये उल्लेख आहे आणि ह्याला समस्थळ म्हणलेलं आहे. पूर्वी जे समान जागा आहे, समस्थळ आहे. समुद्रकिनार पर्वतरंगापासून लांब आहे आणि नदी शेजारी परिसर आहे. मंदिराच्या मागे नदी आहे. पूर्वी फार मोठी होती. या ठिकाणी हे मंदिर मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे हनुमंतरायाचं मंदिर आहे आणि याच्या पाठीमागे एक लिंबाचं झाड आहे. हे लिंबाचा वृक्ष जळतच नाही. हे पाठीमागं आहे. पुन्हा पालवी फुटती. या वृक्षाला मारुतीरायाला बांधून ठेवलं होतं. मारुती हनुमंताला बांधून ठेवणं हा काय मोठा बारका विषय नाही, फार मोठा विषय आहे. पण ते मारुतीरायांनी जाणलं होतं. हे बघा, हे आख्यायिका सांगते की या झाडाला मारुतीरायाला बांधलं होतं. म्हणजे ते रामाची मुलं आहेत. मारुतीरायांनी ओळखलंच असेल. प्रभू रामचंद्राचं फार उपासना करणारे, सतत नाम घेणारे हनुमंतराया त्यांना या ठिकाणी बांधून ठेवलं. हे बघा, लिंबाचं झाड आहे. या लिंबाच्या झाडाच्या मागे इथपर्यंत नदी होती. कालांतराने हळूहळू झालं. त्याचं नदीचं रूप छोटं बारीक झालेलं आहे. तुम्ही रामायणामध्ये पाहू शकता, वाचलेलं आहे. आता मी तुम्हाला मूर्ती दाखवतो. एक मिनटं दे. हे बघा, ही स्वयंभू मूर्ती आहे. आणि या ठिकाणी प्रत्येक शनिवारी, आज श्रावणातला आहे, अशा पंक्ती बसवल्या जातात. अन्नदान होतं. प्रत्येक भाविक इथून प्रसाद घेऊन जातो. अन्नदान श्रेष्ठ दान मानलं गेलेले. हे अन्नदान सतत चालू असतं. हे सोमनथळीमध्ये मंदिर आहे. हे बघा.